पंढरी नगरीमध्ये आम्ही आलेलो आहोत। बोला वासुदेव हरी पांडुरंग हरी। काहीच मस्त की आम्ही पंढरपूरला आलेलो आहे, पाहू शकता। मस्त की पंढरपूरचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे। बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जय। तर गाईज आज आम्ही पंढरपूरला आमच्या प्रवासाचा पहिला टप्पा झालेला आहे। पंढरपूरला आलेलो आहे आम्ही, मस्तपैकी पंढरपुरात दर्शन घेतलेलं आहे। त्यातून आज एकादशी पण आहे, तर एकादशी निमित्ताने आज पंढरपुरात थोडीफार गर्दी आहे, पण त्या गर्दीतही आज आम्हाला दर्शन प्राप्त झालं आहे, होऊ शकता। तर हा आमचा पहिला टप्पा झालेला आहे। लवकरच उद्या आम्ही दुसऱ्या टप्प्यासाठी सांगली निघणार आहोत। स्टे ट्यून। वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, घाट सुटू दे। कृष्णा नदीच्या घाटावर फिरायला आलोय। मस्त बघा, मस्त कृष्णा नदीचा घाट आम्ही फिरतोय आणि आमचे ज्युनियर आहेत। हाय कर हाय सर प्रदीप, हे मस्त की ज्युनियर आहेत। या ज्युनियर्स बरोबर आम्ही फिरायला आलोय सांगली। कसं आहे सांगली, कसं आहे रे? एकदम बेस्ट। दोघं पण सोलापूरचे आहेत। यस, SCPM ला होते। हाय गाईज, आज सांगलीतला आमचा तिसरा दिवस आहे। तर मस्त आहे की आज आम्ही IR NMR मास सगळ्या समोर डेमॉन्स्ट्रेशन करणार आहे, पाहणार आहे। तर एका कॉलेजवर जाणार आहे। सकाळी 10 वाजता त्यांनी कॉलेजवर बोलवलं आहे। आम्ही आता 9:30 वाजले कॉलेजवर चाललो आहे। जाता आता मस्त की नाश्ता करणार आहे, कारण आहे मस्त की चाललेलं आहे। हो मस्त एकदम कडक म्हणजे सांगलीचा नाश्ता म्हणजे एक क्लास नाश्ता आहे एकदम, हे बघू शकता। तर सकाळ सकाळ आहे नाश्त्याचा। काय घ्यायचं? जय हिंद जय महाराष्ट्र। फार्मसी कॉलेज का? फार्मसी स्टॉप इन अच्छा, मी पण कर्नाटकच आहे रे, त्यामुळे कर्नाटक लोक आम्हाला सगळं लई येतात। हां हां, तुमचं ते बघितले मी। तर मित्रांनो, अण्णासाहेब डांगे कॉलेजमध्ये आलेलो होतो। मस्त आहे की आमचं IRचं डेमॉन्स्ट्रेशन वगैरे झालेलं आहे। आम्हाला डेमॉन्स्ट्रेशन खूप छान समजवलं सरांनी। इन्फानेट बायोटेकतर्फे आम्ही आलो होतो इथे। आम्हाला डेमॉन्स्ट्रेशन पाहण्यासाठी खूप छान कॉलेज आहे, प्रिन्सिपलसुद्धा भारी आहे, सपोर्टिव्ह आहे। तर असं आहे की आमचं प्रॅक्टिकल वर्क वगैरे झालेलं आहे। थोड्या वेळाने निघू आपण, पण कॉलेज छान होतं। हाय गाईज, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आम्ही सकाळी टेस्टिंगसाठी आलो होतो। तर आज आपल्याबरोबर आहेत इन्फानेट बायोटेक इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरचे डिरेक्टर CEO महेश सर। तर त्यांच्या सहकार्यामुळे आम्हाला इथे येऊन IR पाहायला भेटला, सगळं डेमॉन्स्ट्रेट करायला भेटला। आम्ही IRचं डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं असतं, पण तिथे कॅमेरा अलाउड नव्हता। तर खरंच महेश सरांना खूप खूप थँक्यू, आणि मॅडम तुम्हालासुद्धा खूप खूप थँक्यू। तुमच्या सहकार्यामुळे आज आम्हाला हे पाहायला भेटलं। खूप खूप धन्यवाद। Hey
तर आज पुन्हा एकदा आम्ही सांगली एक्सप्लोर करायला निघालेलो आहोत. सांगली जिल्ह्यामध्ये मेन जिल्ह्यामध्ये एक प्राचीन इतिहास असणारं गणपतीचं देऊळ आहे. सांगलीचं जर प्रमुख आकर्षण म्हणायला गेलं तर ते सुद्धा बरोबर आहे, प्रमुख आकर्षण आहे. तर आज ते गणपतींचं मंदिर आम्ही दर्शन घेणार आहोत, ते एक्सप्लोर करायला चाललो आहोत. त्याचनंतर स्वामी समर्थांचं सुद्धा इथे मठ आहे आणि आज प्रकट दिन असल्या कारणाने सुद्धा आम्ही त्यांचं दर्शन घेणार आहोत. तर स्टे ट्यून सांगली जिल्हा आपला एक्सप्लोर करण्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ किंवा देवस्थान हे मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता. खूप छान मंदिर आहे इथे. मंदिराचा आतला भाग पण खूप स्वच्छ सुंदर आहे. खूप छान बांधकाम आहे, तुम्ही पाहू शकता. मस्त की आजचा दिवस खूप प्रसन्न झालाय. चरण तर राम मंडळी, मस्त आहे की आजचं दर्शन घेतलेलं आहे. आपला दुसरा स्पॉट इकडचं फेमस गणपती मंदिर. हे गणपती मंदिर पाहू शकता, खूपच भारी आणि सुंदर असं मंदिर आहे. राम मंडळी, हाय गाईज. तर आज मी आणि माझा मित्र चरण दोघं मस्तपैकी आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत. सांगलीला बरेच दिवस आम्ही राहिलो, कमीत कमी आठवडाभर तर आम्ही तिथे स्टे केला. बऱ्यापैकी आम्ही सांगली एक्सप्लोर केली आणि या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. खूप जणांचे रिप्लाय आले, खूप चांगला प्रतिसाद आला की खूप चांगलं एक्सप्लोर केलं, अजून एक्सप्लोर करा. तर तसं आता आम्ही कोल्हापूरला निघालो आहे. महाराष्ट्रातील एक असं शहर जे कला, क्रीडा, संस्कृती, पैलवानांचं शहर आणि तांबडा पांढरा रस्त्यासाठी तसंच कोल्हापुरी पायतानासाठी जे फेमस शहर आहे प्रसिद्ध, ते म्हणजे कोल्हापूर. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्याचा दबदबा राहिलेला आहे, सर्व क्षेत्रांमध्ये राहिलेला आहे. तर असं कोल्हापूर शहर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर जास्तीत जास्त ठिकाणं आम्ही या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर पुन्हा एकदा जय महाराष्ट्र आणि स्टे ट्यून. तर हाय गाईज, तुम्ही पाहू शकता जवळजवळ 2 ते किलोमीटर अशी रांग लागलेली आहे. सध्या चैत्राचा महिना चालू असल्यामुळे ज्योतिबा, बाळूमामा इकडच्या जत्रांना किंवा इकडच्या देवस्थानांना गर्दी आहे. तुम्ही पाहू शकता चक्क 2 ते 3 किलोमीटर पुढे रांग आहेत. पाठीसुद्धा रांग आहे आपल्या. पाठीसुद्धा रांग आहे आपल्या. राम मंडळी, तर चला तर मग. अरे मस्तपैकी आता आम्ही चाललोय आदमापूरला बाळूमामांचं दर्शन घ्यायला. आज तिथेच राहणार आहे. एकदम भारी कोल्हापूर आहे. कोल्हापूरची माणसं एक नंबर आहे. कोल्हापूर मस्त आहे, सगळं काय मस्त आहे. गाईज मी गाडी चालवत आहे, माझा मित्र इथून पुढे बोलेल. गाईज मी गाडी चालवत आहे, माझा मित्र आता इथून पुढे सगळं टेक ओव्हर करेल ब्लॉग. आम्ही सध्या गुवाहाटीमध्ये आहे. बर काय झाडी, काय डोंगर,
काय हॉटेल ओके मध्ये आहे. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल ओके मध्ये आहे. आपण पाहू शकता आम्ही जस्टच आत्मापूरमध्ये आलेलो आहोत. तर इथं एकनाथ शिंदे साहेब आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. शिंदे साहेब आलेत का? जाऊ दे गाडी बाजूला घे. शिंदे साहेब आले. शिंदे साहेबांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. तर आपण ताफा पाहू शकता इथं या ठिकाणी. आगमन झालंय की होणार आहे? झालंय. लँड क्रुझर विजर दिसते. लँड क्रुझर दिसते का? ॲम्ब्युलन्स आलेत. आपण हाय गाईज, मस्त आहे की संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आम्ही आत्मापूरला बाळूमामांचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहे. श्री संत बाळूमामा एक खूप महाराष्ट्रामध्ये मानलं जाणारं, त्यांचे श्रद्धास्थान असणारे भरपूर मोठं देवस्थान आहे. तर अशा बाळूमामांचं आम्ही दर्शन घ्यायला जाणार आहोत. तर असं आम्हाला कळतं आहे की महाराष्ट्राचे लाडके नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा आज बाळूमामाला येणार आहेत थोड्या वेळाने. हो, त्यांचं जर भेट झाली, दर्शन झालं तर ठीकच आहे. तर आपलं जय बाळूमामा. काहीच तुम्ही पाहू शकता एकनाथ शिंदे साहेबांचा ताफा दिसतोय. अजून झोपेतनं उठला नाही, तर त्याला म्हटलं तू आवरून ये, आपण दर्शन घेऊया. तर मी बाहेर येऊन आवरून मस्त आहे की इकडचं जे वातावरण आहे भक्त निवासच्या बाजूचं, तर ते वातावरणाचा आनंद घेत आहोत. तर काल एका आजोबांनी खूप छान गोष्ट सांगितली आम्हाला. तिथे एक आजोबा भेटले होते की बाळूमामांनी आयुष्यभर एकच मंत्र सांगितला की जिथे ज्ञान आहे तिथे जीवन आहे आणि जिथे अज्ञान आहे तिथे मरण आहे. आयुष्यभर नामस्मरण करत राहा, भगवंताची कृपा तुमच्यावर होत राहील. जगामध्ये नेहमी सत्याने प्रामाणिकपणाने राहा. भले उशिरा का होईना, पण त्याची फळं मात्र भेटतात. भगवंताचा आशीर्वाद तुमच्या मागे राहतो. तर काही नाही, काल सहज दर्शन घेऊन आलो. आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबसुद्धा काल बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी आले होते. तर थोडं टाईट सिक्युरिटी असल्यामुळे आम्हाला आतमध्ये मोबाईल कॅमेरा जास्त यूज करायला भेटला नाही, पण थोडं का होईना जेवढं होईल आपल्या लेन्सेसमधनं दाखवण्याचा मी प्रयत्न. हाय गाईज, मस्त आहे की आलेलं आहे बाळूमामांच्या मंदिरामध्ये. तुम्ही पाहू शकता. राम राम मंडळी. चला मग आजची सुरुवात मस्तपैकी छान असं बाळूमामांच्या दर्शनाने झाली. तर खूप प्रसन्न वाटतंय, भारी वाटतंय. आणि आता आम्ही लागतीच निघालो मेटकेकडं, जिथं की थोडंसं अलीकडे बाळूमामा यांची सासरवाडी आहे. आणि मेटके या ठिकाणी एक खांब आहे ज्या ठिकाणी मतलब भूत बाधा प्रेत याने झपाटलेलं वगैरे असेल तर त्या ठिकाणी करणी बाणामध्ये उतरवली जाते, किंवा ऑटोमॅटिक त्या ठिकाणी अशी शक्ती आहे, दैवी शक्ती आहे की त्या ठिकाणी त्या निगेटिव्ह शक्ती काम करत नाही. आणि पुढील माहिती जनार्दन. बाळूमामांच्या मेटकीच्या खांबाला चाललो आहे आपण. असं इथे स्वतः बाळूमामांनी स्वतः तो खांब लावलेला आहे, जेणेकरून ज्यांना करणी विश्वास ठेवतात माहीत नाही, पण ज्यांना आहे
बघा जनार्दन शेठ गाडी चालून चालून थकलेत, त्याच्यामुळे पाणी प्यायला लागले तर. गाईज सकाळपासून या कोल्हापुरात फिरतोय आम्ही, इकडे तिकडे मस्त आहे की कोल्हापुरातनं राऊंड मारतोय फिरतोय. कोल्हापूरची भाषा म्हटलं तर एकदम रांगडी भाषा आहे. काय करायला आहेस मर्दा, येड्या खोळ्याचा आहेस का, म्हणजे खूप छान भाषा आहे. आणि त्या भाषेमध्ये दाब आहे, ओरडा आहे आणि गोडवासुद्धा आहे. तसं आम्हाला काही ओरडा पडला नाही, पण खूप साऱ्या माणसाने आम्हाला खूप मदत केली. इथून आम्ही बाईकवर फिरत असल्याकारणाने गल्ली बोळातून वगैरे असे खूप रस्ते आहेत, त्या रस्त्यांमधून जाताना वगैरे खूप अशी माणसं भेटली. त्या माणसाने आम्हाला गायडन्स केले, शॉर्टकट रस्ते सापडले. कमीत कमी एक असा रस्ता होता की जर हायवेने आम्ही जर गेलो असतो तर आम्हाला 15 मिनटं लागली असती, पण त्या गल्ली बोळातनं आम्हाला मोजून 3 ते 4 मिनटं लागली. आणि ही माहिती स्वतः आम्हाला एका काकांनी सांगितली. मस्त आहे की आम्ही मंदिरात आलो आहे, पण मंदिरात आम्ही आत्ता लगेच जाणार नाही, थोडा आम्ही आराम करणार आहे. आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला बरोबर आम्ही महालक्ष्मी देवीच्या मंदिरात दर्शन घेणार आहे, अंबाबाईचं दर्शन घेणार आहे. तर तसं कोल्हापूर भारी आहे, माणसं पण भारी आहे, त्यापेक्षा भारी त्यांची भाषा आहे. असं वाटतं खरं तर कोल्हापुरात महिनाभर राहायला पाहिजे, पूर्ण भाषा शिकून येतो इकडची. खूप भारी भाषा आहे. चरणसुद्धा कोल्हापुरी भाषेमध्ये बोलायला लागलं आहे. चरण काय करायला मर्दा, अरे मर्दा काय करायला आहेस, येडा खोळायचा आहेस का. चला बाय गाईज, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. स्टेटसद्वारे अपडेट राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. राम राम मंडळी. तर महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचं शक्तिपीठ म्हणजे कोल्हापूरचं अंबाबाईचं मंदिर. तर मस्त आहे की आता आम्ही मेन कोल्हापूर सिटीमध्ये आलो आहे. सकाळी बाळूमामा आदमापूरवरून निघालो. तर वातावरण खूप छान आहे, थोडं ऊन आहे, पण लातूर, धाराशिव, सोलापूरच्या मानाने थोडं उन्हाची तीव्रता इथे कमी आहे. मस्त आहे की आज गर्दी आहे. चैत्र नवरात्री उत्सव चालल्यामुळे थोडीफार गर्दी आहे, पण मंदिराचा परिसर खूप छान आहे. प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा, प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा. क्लेशांपासून सोडवितोडी भवपाशा, क्लेशांपासून सोडवितोडी भवपाशा. अंबे तुझ वाचून कोण पूर्वी आशा, नरहरी तल्लीन झाला पद पंकज लेशा. अंबे तुझ वाचून कोण पूर्वी आशा. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, महाराष्ट्र देशा, मंगल देशा. हाय गाईज, तर मी आणि चरण आलो आहे मस्त आहे की पन्हाळगडावर. आपल्या बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याने पावन झालेला हा किल्ला आहे पन्हाळगडावर. खरं तर आमच्या रुटीनमध्ये किंवा आमच्या ट्रिप प्लॅनमध्ये पन्हाळगड नव्हता, पण आम्ही चुकून ज्योतिबाला जाता जाता रस्ता चुकला आणि आज आम्ही पन्हाळगडावर आलेलो आहे. खूप छान असा किल्ला आहे. संध्याकाळची वेळ झालेली आहे, वातावरण वगैरे मस्त आहे, पावसाचं वातावरण आहे. स्टे ट्यून. हाय गाईज, तर पन्हाळगडावर आलो आहे. खूप छान वाटतं आहे, थंड हवा सुटलेलं आहे. तर खरंच स्वर्ग आणि सुख म्हणजे काय म्हणतात ते हेच आपलं सह्याद्री. नितीन बानगुडे पाटलांच्या एका भाषणामध्ये ऐकलं होतं की वाघ, वारा आणि फक्त मराठेच या सह्याद्रीची सैर करू शकतात. आणि खरंच इथे आल्यावर पाहिल्यावर असं वाटतं की ते बोलते ते 100% खरं आहे.
तर तुम्ही पाहू शकता खूप छान वातावरण आहे. अजून उंचावर जायचं आहे किल्ल्याच्या, तर आम्ही फक्त खालच्या पायथ्याशीच आहे थोड्याशा, तरी एवढं उंच आहे. भारी आहे खरंच. स्वर्ग म्हणतात ते हेच, सह्याद्री. हबीबी कम टू सह्याद्री. तर आता आमचं एक पॉईंट झालेलं आहे बघून, आणि आता दुसऱ्या पॉईंटला चाललेलं आहे. या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला म्हणजे एंट्रीलाच एक पॉईंट आहे, त्याला 3 दरवाजे असं म्हणतात. काळोखाय संध्याकाळची वेळ झालेली आहे. काळोखात मी दिसे हाय गाईज. तर संध्याकाळची वेळ झालेली आहे. संध्याकाळची वेळ झाल्यामुळे खूप इथे काळोख झालेला आहे. पूर्वीच्या काळी कसं होतं, संध्याकाळ झाली की दिवे लावायचे, आपलं मशाली असायच्या. आणि आता तर सध्या तर तसं काही नाही, पुन्हा एकदा अंधार आहे. तुम्ही पाहू शकता. तर खूप छान असा प्लेस आहे. जर तुमच्याकडे स्वतःची बाईक असेल, तुमच्याकडे स्वतःची बाईक असेल फिरायला, तर बेस्ट आहे. तुमचा किल्ला मॅक्झिमम अर्ध्या तासापर्यंत फिरून होईल. 3 ते 4 मेन पॉईंट आहे तिथे. तर खूप छान किल्ला आहे, प्रत्येकाने बघायला या. बघू शकता पन्हाळगडावर आलेलो आहे आम्ही. पण पन्हाळगडावर एक काही काही जणांना बरोबर वाटेल की काही काहींना चुकीचं वाटेल, पण पन्हाळगड हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याने पावन झालेला किल्ला आहे. खूप मोठी हिस्ट्री आहे त्याला. ही ऐतिहासिक स्थळ आहे. तरीसुद्धा इथे कपल्स येतात, त्यांचे चाळे चाललेले आहेत. त्याचबरोबर इथे ऐतिहासिक किल्ला बघितलं असं वाटतं ऐतिहासिक किल्ला नाही तर कुठलाही पार्क वगैरे. सगळीकडे खाण्यापिण्याचे म्हणजे छोटा पाळणा लागलेला आहे, ते जम्पिंगचं उड्या लागलेलं आहे. पण थोडंसं सरकारने किंवा ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, कारण की ऐतिहासिक स्थळ आहे, टाइमपासचं स्थळ नाही. काही काही जणांना पटेल, काही काही नाही पटेल, पण मला तरी चुकीचं वाटतं. कारण की ऐतिहासिक स्थळाला तुम्ही ऐतिहासिक स्थळ म्हणूनच पहा आणि तसंच जतन करा. त्याला मनोरंजनाचं ठिकाण नाही येते. हाय गाईज, राम राम मंडळी. तर सकाळी आता आम्ही निघालो आहे कोल्हापूरचं डेस्टिनेशन काही काही एक्सप्लोअर करायला. तर महालक्ष्मी मंदिर शेजारीच आमचा स्टे होता काल. सकाळी उठून पहाटेच्या कोवळ्या सूर्यकिरणांमध्ये आम्ही महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतलं. एकदम जवळून घेतलं, काही गर्दी नव्हती, काही गोंधळ नव्हता. तर आता आम्ही पुढच्या आमच्या डेस्टिनेशनला निघालो आहे. ज्योतिबाला निघालो आहे. माझ्याबरोबर आहे चरण. हाय, धुकं कसलं पडलंय बघ. तर मस्त इथे धुकं पडलंय. तुम्हाला एक सीन दाखवतो. धुकं बघा. राकट देशा कणखर देशा, राकट देशा कणखर देशा, दगडांच्या देशा, दगडांच्या देशा, दगडांच्या देशा. नमस्कार मंडळी, सुप्रभात, गुड मॉर्निंग. तर आम्ही महालक्ष्मी मंदिरात त्याचं जाऊन दर्शन घेतलेलं आहे. ज्योतिबाच्या वाटेवर निघालेलो आहे आम्ही. आणि खरं सांगायला गेलं तर मी असं म्हणतो, जर कोल्हापूरला तुम्ही आलात आणि जर तुम्हाला कोल्हापूर फिरायचं असेल तर सकाळी ज्योतिबाच्या दर्शनाला जावा. कारण निसर्गरम्य वातावरण, त्याचबरोबर आता आपल्या इकडे पाहू शकता मस्त एकदम धुकं पडलेलं आहे. आता धुक्यामध्ये प्रवास करायला एवढी मजा येते, खास करून बाईक जर असेल तर. माझ्यावर चरण आहे. चरण बाईक चालवत आहे, त्याला तर खूप छान एक्सपिरियन्स आला आहे. पाठीमागे बसतं, मला सुद्धा खास एक्सपिरियन्स आलेला आहे. पाठीमागे तुम्ही पाहू शकता सध्या गर्दी भरपूर आहे. निसर्गरम्य वगैरे हिरवगार असं वातावरण आहे. आणि त्यात म्हणजे आपलं कोल्हापूर म्हणजे विषय हार्ड असतो बरं का मंडळी. वैभवासी वैराग्यासी, वैभवासी वैराग्यासी.
तुझी जरी पटक्यासह बघव्या झेंड्याच्या एकच देशा जरी पटक्यासह बघव्या झेंड्याच्या एकच देशा प्रणाम गावा माझा चरण तर आम्ही मस्तही चाललोय आणि आमच्या मस्तही नवीन पाहुणे भेटले आम्हाला त्यांनी ज्योतिबाला स्थापना आणि आमच्या मस्तही माळवं विकतात आजीबाई मस्तही माळवं विकतात शेतातली मस्तही गारगार तर सगळ्यांनी भाजी चपाती सगळ्यांनी रोज खावा आजीबाई जर सांगा की पोरं भाजी चपाती खायचंच खातात चरण वगैरे समोसे वगैरे सगळं भाजी चपाती खात जावा शेतातली ताजी ताजी चला गाईच मस्त आहे की आम्ही आता गुलाल खोबरं घेतलेलं आहे या वाट ज्याची त्याला तुझं दार र ज्याला नाही जगी कुणी त्याचा तू आधार र की आम्ही आलोय ज्योतिबाच्या मंदिरामध्ये हाय चरण मस्त आहे की आम्ही आलोय ज्योतिबाच्या मंदिरामध्ये आता दर्शन घेणार आहे दर्शन घेऊन आपण डिटेलमध्ये व्लॉगमध्ये सगळं काही दिसणार आहे ज्योतिबाच्या नावानं चांग बघायला आहे ज्योतिबाच्या नावानं बाबाईची हाक ऐकली देवान सत्वर रणी दाबला उभा टाकला धडक त्रिशूल घेऊन रत्नासूर मारी ज्योतिबाच्या नावानं चांगलं भलं. तर गाईच या दख्खनी प्रदेशामध्ये घोड्यावरच्या देवांना खास महत्त्व आहे आणि त्यात खास करून ज्योतिबा हे देवस्थानसुद्धा आपल्या दख्खन प्रदेशामध्ये खूप खूप प्रसिद्ध आहे दख्खनचा राजा म्हणून संबोधलं जातं जेव्हा अंबाबाईंना रत्नासूर हा राक्षस मारण्यासाठी जेव्हा त्यांना मदत पाहिजे होती तेव्हा त्यांनी रत्नासुराचा वध करून त्यांनी अंबाबाईंना युद्धामध्ये मदत केली होती तेव्हापासून अंबाबाईंनी त्यांना सांगितले की तुमचं लक्ष नेहमी दक्षिणेकडे राहू द्या दख्खनकडे राहू द्या तेव्हापासून ज्योतिबांचं जे मंदिर आहे त्याचं जे तोंड आहे ज्योतिबांच्या मूर्तीचं जे मुख आहे ते दक्षिणेकडे काय आहे आणि दख्खनचा राजा म्हणून सुद्धा ज्योतिबांना म्हटलं जातं तर बोला ज्योतिबाच्या नावानं चांग गाईच मस्त कोल्हापूरात आलं आहे कोल्हापूर एक्सप्लोअर केलं मस्त की आणि कोल्हापुरातलं सर्वात फेमस म्हटलं तर कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरी पायतान तर मस्त आहे की मी आणि चरण दोघांनी येऊन कोल्हापुरी पायतान घेतलेलं आहे हे बघा मस्त आहे कोल्हापुरी पायतान घेतलेलं आहे दोघांनी सेम दोघांनी मस्त ही कोल्हापुरी पायतान घेतलेलं आहे खरंच कोल्हापुरी चप्पल भारी आहे सगळ्यांनी कोल्हापूरला जर कधी आलात तर हमखास घेऊन जावा अरे जे की आपण माचनूरला आलो खरं सिद्धेश्वर मंदिराला पण या मंदिराबद्दलचा इतिहास जरा सांगशील काय चल सांगतो तुला मंडळी तर आम्ही आलो आहे सांगोल्यामध्ये सांगोल्याच्या पुढे माचनूर मंगळवेढा एक गाव आहे आणि त्या मंगळवेढ्याच्या माचनूरमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि या माचनूरमध्ये मल्लिकार्जुन म्हणजे सिद्धेश्वर या रूपी महादेवाचं मोठं मंदिर आहे त्याला खूप जुना इतिहास आहे तर असं म्हटलं जातं की इथे एक जवळ किल्ला आहे जेव्हा मराठ्यांनी जेव्हा औरंगजेबावर हल्ला सुरू केला होता तेव्हा औरंगजेब या माचनूरच्या एका किल्ल्यावर इथे येऊन राहिला होता आणि कंटिन्यू कमीत कमी इतिहासकालीनुसार त्याने 4 वर्ष याच किल्ल्यावरून छावणीतून त्याने दिल्लीचा कारभार पाहिला होता
तर मित्रांनो, हेच आहे ते हेमाडपंथी बांधकाम असलेलं माचनूरच्या सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर. तुम्ही पाहू शकता. हे जे मित्रांनो तुम्हाला जे दिसत आहे ते माचनूरमधील नदीमधील एक छोटं मंदिर आहे. जे मेन मंदिर आहे ते आतमध्ये आहे आणि हे जे मंदिर आहे चरण आहे चरणुबाई, हे ते छोटंसं नदीच्या किनाऱ्यावरचं मंदिर आहे. आणि ही जी नदी तुम्हाला दिसत आहे ही भीमा नदी आहे. आणि जे आपण चंद्रभागा जी नदी म्हणतो, जे पंढरपूरची, याच नदीला त्या भागाला तिथे नाव चंद्रभागा म्हणतात. कारण की त्या नदीच्या तळामध्ये चंद्राचं अशी आकृती दिसते, चंद्रकोर, त्यामुळे त्याला चंद्रभागा म्हणतात. हीच नदी आहे ती कंटिन्यू पंढरपूरवरून आलेली आहे. आणि हे छोटंसं मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊया. ते नंदी महाराज आहेत, जय नंदी महाराज. तर आपण नंदी महाराजांचं दर्शन घेऊया. हे महादेवाचे पिंड, आतमधून हे असं मंदिर आहे छोटंसं. सगळं एकदम कोरीव असं दगडाचं काम केलेलं आहे पूर्वीच्या काळाचे. असं हे महादेवाचे पिंड आहे. हर हर महादेव, सर्व व्यवस्था सुखी ठेव, सद्बुद्धी दे, एवढीच इच्छा आहे. तर काय असं छोटंसं मंदिर आहे नदीच्या किनाऱ्यावरचं. नंदी महाराज. रामराम मंडळी. तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या दख्खनच्या भटकंतीमध्ये. तर आज मी आणि माझा मित्र चरण पुन्हा एकदा असं भटकंती करत करत आम्ही लातूरच्या परतीच्या वाटेवर आहोत. आणि काल आम्ही सांगोल्यात मुक्काम केला. एकादशी निमित्त पंढरपूरचं सुद्धा दर्शन केलं. तर आज जाता जाता सहज म्हटलं की मंगळवेढा मार्गे जाताना माचनूर नावाचं एक गाव लागतं. आणि त्या माचनूर गावामध्ये सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर, खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि त्याला इतिहास आहे. तर इतिहास असा की जेव्हा मराठ्यांनी औरंगजेबावर हल्ला चढवला, त्याला जेव्हा औरंगजेबाचे त्याला कासावीस केला होता, त्याला हल्ला चढवला होता कंटिन्यू, तर तेव्हा औरंगजेब या माचनूर गावामध्ये येऊन राहिला होता. त्याची छावणी होती. असं बोलतं किल्ला पण आहे इथे. आम्ही विचारलं एका माणसांना, तर किल्ला पण आहे इथे थोड्याच अंतरावर. तर असं झालं की तब्बल असं म्हणतात त्या किल्ल्यावर राहून किंवा त्या छावणीवर राहून औरंगजेबाने 4 वर्ष दिल्लीचा कारभार पाहिला. आणि तेव्हा मराठ्यांनी औरंगजेबाच्या सेनेला, औरंगजेबाला सळो की पळो सोडलं होतं. तर तेव्हा काय झालं, तेव्हा औरंगजेबाने या महादेवांचा अपमान करण्यासाठी, त्यांची पिंड फोडण्यासाठी आपले सैन्य पाठवलं. पण झालं काय, महादेवांनी त्यांना धडा दिला. भुंग्यांच्या थव्याने त्या सैन्यावर आक्रमण केलं. 2 वेळा प्रयत्न केला, दोन्ही वेळा तसं झालं. तरी जो ऐकणार नाही तो औरंगजेब कसा, शेवटी त्याने अजून एकदा अपमान करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महादेवाला नैवेद्य म्हणून गोमांस, म्हणजे गाईचं मांस त्याने पाठवलं. आणि ते गाईचं मांस जेव्हा नैवेद्य अर्पण करायला, जेव्हा थाळीवरचं आपण हे बोलतो थाळीवरचं जेव्हा कापड उघडलं, तर ते गोमांसाचं रूपांतर पांढऱ्या फुलांमध्ये झालं होतं. मग तेव्हा असं म्हण गेले, मांस नूर, मांस नूर, मांस नूर या शब्दाचं अपभ्र होत होत माच नूर असं या गावाला नाव पडलं. आणि तेव्हापासून हे शिवकालीन इतिहास लाभलेलं जे महादेवाचं हेमाडपंथी बांधकाम आहे. तर ह्या हेमाडपंथी बांधकाम असलेलं मंदिर, महादेवाचं सिद्धेश्वर या रूपातलं मंदिर खूप प्रसिद्ध झालेले आहे. तर जर तुम्ही कधी सोलापूर, पंढरपूर या जर ठिकाणी आला आणि प्रवास करत असाल तर नक्की या हेमाडपंथी बांधकामाचं वैशिष्ट्य
आणि हेमाडपंथी बांधकाम पाहण्यासाठी नक्कीच आवर्जून या माचनुराच्या सिद्धेश्वर मंदिराला भेट द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर नमस्कार मंडळी, जसं जसं तुम्ही सोलापूर जिल्ह्याच्या पुढे जाल, लातूर, धाराशिव, नांदेड, तर या ठिकाणी आई पार्वती देवीने रूपं घेतलेली अनेक तीर्थक्षेत्र आपल्याला पाहायला भेटतात. तर तसं पाहायला गेलं तर एक सर्वात मोठं तीर्थक्षेत्र म्हणजे येरमाळा डोंगरावरचं आई येडेश्वरी होय. श्री तुळजाभवानी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून सुद्धा तिला ओळखलं जातं आई येडेश्वरी देवीला. तर त्याची इतिहास असा की प्रभू श्रीराम जेव्हा वनवासात होते तेव्हा आई पार्वतीने प्रभू श्रीरामांची परीक्षा घेण्यासाठी, त्यांना बोलवण्यासाठी माता सीतेचं रूप घेऊन त्यांच्यासमोर प्रकट झाला. तेव्हा प्रभू श्रीरामांनी त्यांना ओळखले आणि ते म्हणाले, आई तू एडी आहेस का, म्हणजे आई तू वेडी आहेस का, असं त्यांनी म्हटलं. तेव्हापासून माता पार्वती येडाई, येडी आई, येडाई, येडेश्वरी या रूपाने येरमाळ्याच्या डोंगरावर वसलेले आहे. तर आज चैत्राचा महिना आहे आणि चैत्राच्या महिन्यात आई येडेश्वरीची जत्रा चालू आहे आणि त्या जत्रेचा आज पहिला दिवस आहे. तर नमस्कार मंडळी, मी आणि माझा मित्र चरण आज त्या येरमाळ्याच्या येडेश्वरी देवीचं दर्शन घेणार आहेत आणि तुम्हाला त्या देवळाचं आमच्या लेन्सेसमधून जेवढं होईल तेवढं आम्ही तुम्हाला दर्शन देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर स्टे ट्यून. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याची अर्धांगी पार्वती, तीच येरमाळ्याची सती ग येडू डोंगरावर नांदती, तीच येरमाळ्याची सती ग हाय गाईज, तर इथपर्यंत आलात, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. तर मी आणि माझा मित्र चरण आम्ही दोघांनी पश्चिम महाराष्ट्रातील काही महत्त्वाची तीर्थस्थानं एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्यापैकी केलेलं सुद्धा आहे. तर आम्ही आमच्या लेन्समधून जेवढं होईल तेवढं आम्ही दाखवलेलं आहे. तर जर तुम्हाला अजून काही तीर्थक्षेत्र एक्सप्लोअर करायचे असेल तर खाली कमेंटमध्ये तुम्ही सांगा, आम्ही पुढच्याला ती ट्राय करू, आमच्या लेन्सेस म्हणून दाखवण्याचा मोठ्या प्रमाणात ट्राय करू, अजून चांगल्या रीतीने दाखवण्याचा प्रयत्न करू. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्स फॉर वॉचिंग. जर व्हिडिओ आवडला, मित्रांना दाखवायचा असेल तर शेअर करा.